नमस्कार। आज 20 जून, उद्याला 21 जून आणि ज्येष्ठ पौर्णिमा, वटसावित्रीची पौर्णिमेची उद्याला पूजा आहे। आता ज्यावेळेस सावित्रीने सत्यवानाचे प्राण आणले यमाच्या दारातून, तर म्हटल्यानंतर सावित्रीने साहित्य आणायचं सांगितलं होतं। औरंगाबाद सारखं मार्केटला गेलो, मला चला औरंगाबाद सारखं साहित्य मिळेल, परंतु इथं मुंबईला राहतोय। आता मुंबईला कुठले कुठले साहित्य, कशा कशा प्रकारचे फळं हे आणले मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ करणार आहे। तुम्ही याचा आनंद घ्या। वटसावित्रीची पूजा ही प्रत्येक सवाष्ण करते। याचा 3 दिवसाचा उपवास असतो, परंतु हे शक्य होत नाही, म्हणून वटसावित्रीच्या दिवशी यावर्षी 21 जूनला 2024 रोजीच 1 दिवसाचा उपवास करायचा असतो। वडाच्या झाडाची पूजा करायची असते। आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा औरंगाबाद शहरामध्ये जागोजागी तुम्हाला वडाचे झाडं दिसतील। स्त्रिया, महिला आपली सर्व पूजेची तयारी करतात, वस्त्र अलंकार घालून त्या ठिकाणी जातात आणि झाडाची पूजा प्रत्यक्षात करून येतात। परंतु मुंबई सारख्या ठिकाणी हे शक्य नाहीये। परंतु एवढं असूनही मुंबईच्या नागरिक, मुंबईच्या महिला आपल्या पारंपरिक रूढी परंपरा याचा अजिबात विसर पडू देत नाही। काय कुठले सण आहेत ते त्यातल्या त्यात आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह चालवून, सगळं दैनंदिन कार्यक्रम चालून कशा प्रकारे वटसावित्रीची पूजा करतात या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न करतो। हा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये मला माझ्या पत्नीने पूजेचे साहित्य आणण्यासाठी पाठवले होते। पूजेचे साहित्य आणले, तर ते साहित्य बघूनच मलाही आश्चर्य वाटलं। बघा मी तुम्हाला पूजेचे साहित्य कसे आहे। तर या ठिकाणी पूजेच्या साहित्यामध्ये आपण औरंगाबाद सारख्या शहराच्या ठिकाणी किंवा खेड्यापाड्यामध्ये जाऊन झाडाची पूजा करतो, परंतु बघा मुंबईला वडाच्या झाडाची फांदी मिळाली। या वडाच्या झाडाच्या फांदीला घरामध्ये या ठिकाणी त्याची स्थापना करायची आणि यानंतर या वडाच्या झाडाची पूजा या ठिकाणी होणार आहे। आणि त्यानंतर आता हे मी या ठिकाणी ठेवतोय। त्यानंतर वडाच्या झाडाची म्हणजे वटसावित्रीच्या पूजेसाठी काही साहित्य मिळालेत। बघा हे साहित्य, बघा हे साहित्य आहे, बघा हे तुम्हाला फोडून दाखवतो। जे आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, आपले जे धर्मग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे तेच साहित्य या ठिकाणी। परंतु बघा या लोकांची कमाल, बघा कुठलाही आपला धर्म हा अजिबात विसरायचा नाही, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं कशा प्रकारे करायचे आपल्या भागामध्ये। बघा तर हे बघा, ही जी पुडी आहे, या पुडीमध्ये छोटासा कपडा आहे, घ्या कपडा घ्या। हे कुठलं फळ आहे? अक्रोड, हळकुंड आणि हे बघा या ठिकाणी बघा छोट्या छोट्याशा बांगड्या आहेत। दिसतंय ना तुम्हाला? बांगड्या वगैरे दिसतंय ना? सर्व व्यवस्थित दिसतंय का? बांगड्या आहेत। नंतर एक छोटासा मणी दिसतोय आणि हा वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठीचा हा दोरा आहे। हे अशा प्रकारे थोडक्यात थोडकं। आणि हे बघा खारीक आहे, खारीक। नंतर हे बघा ही सुपारी आहे, बघा ही छोटीशी सुपारी आणि बदाम, बरोबर आहे। हे असे हे साहित्य आहे। आणि इकडे ठेवतो मी। अशा 2 पुड्या आणल्यात, एक आमच्या बाईसाहेब आणि या ठिकाणी आमच्या सुनबाई पण आहेत, त्यांच्यासाठी ही एक पुडी आणली। आता हे या ठिकाणी ठेवतोय। त्यानंतर बघा एक आपण ग्रामीण भागामध्ये वडाच्या
झाडाची जाऊन पूजा करतो, किंवा मग फार झालं तर वड सावित्रीचे एक पुस्तक असतो, चित्राची पूजा करतो. या ठिकाणी बघा छोटंसं पुस्तक पण भेटलेलं आहे. वड सावित्रीचे पुस्तक दिसतंय का तुम्हाला? व्यवस्थित दिसतंय. आणि वड सावित्रीची ही जी आहे याच्यामध्ये कथा आहे, व्रत आहे, पूजा कशी करायची, शास्त्रोक्त पुराणोक्त पद्धतीने कशी करायची या ठिकाणी दिलेलं आहे. बघा तुम्हाला दिसतंय का? या ठिकाणी कुठले कुठले साहित्य घ्यायचे आहे, ठेवून द्या ते खाली. कुठले साहित्य घ्यायचे हे या ठिकाणी लिहिलेले आहे. वड सावित्रीची कथा आहे, ही कथा या ठिकाणी लिहिलेली आहे. त्यानंतर वड सावित्रीची ही जी आहे कथा आहे, आणि कथा त्यानंतर या ठिकाणी ही वड सावित्रीची पूजा आहे, पूजा प्रकारे इथं लिहिली आहे. वड सावित्रीच्या पूजेसाठी कुठले कुठले साहित्य लागतात हे बघा या साईडला लिहिलंय, कुठले साहित्य आहेत. त्यानंतर कशी पूजा करायची आहे, पूजा सुद्धा कशी करायची या ठिकाणी लिहिलंय अगदी व्यवस्थित. पूजेसाठी आसनावर बसल्यावर प्रथम स्वतःच्या कपाळावर कुंकू लावावे व पूजेला आरंभ करावा. भांड्यातील पाणी एक एक पळी उजव्या तळ हातावर घेऊन ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः या नामाचा उच्चार करून प्राशन करायचे आणि गोविंदाय नमः म्हणून ताम्हणामध्ये पाणी सोडायचंय. अशा प्रकारची ही पूर्ण पूजा आहे. या ठिकाणी पूर्ण पूजा दिलेली आहे, व्यवस्थित पूजेचे साहित्य. त्यानंतर गणपतीचे स्मरण कसं करायचंय या ठिकाणी बघा, गणपती स्मरण करायचं कसं. त्यानंतर इथे कलशाची पूजा कशी करायची ते दिलेलं आहे. घंटापूजन आहे, दीपपूजन आहे, आणि त्यानंतर प्रोक्षण, देवताधान, नंतर हे आवाहन कसं करायचं हे या ठिकाणी लिहिलं आहे. पाद्यपूजा कशी करायची, आणि त्यानंतर अर्घ्य, आचमन, स्नान, पंचामृत स्नान, गंगोदर, अभ्यंग स्नान सर्व काही दिलेलं आहे. आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे, आणि ब्राह्मणाला काय दान द्यायचं ते लिहिलेलं आहे. प्रार्थना लिहिली आहे. त्यानंतर अभिषेक कसा करायचा आहे ते लिहिलेलं आहे. अशा प्रकारचे सगळे अक्षदा पूर्ण सगळं लिहिलं आहे. आणि त्यानंतर वड सावित्रीची आरती करायची आहे. हे अशा प्रकारचे हे विधी सर्व प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने केलेले आहेत. आणि या ठिकाणी फुलं पण आणले पूजेसाठी. हे बघा ही फुले मिळतात अशी. फुलासोबत ही फुले, दुर्वा आहे, या ठिकाणी तुलसी पत्र आहे, दुर्वा, हे सगळे पूजेचं सामान मिळतंय. आणि त्यानंतर बाईसाहेबांनी मला केळी आणायची सांगितले. आता सॉरी केळी आणली म्हणजे काही कुठलं तरी फळ पाहिजे होतं म्हणून हे फळ आणलेलं आहे. हे बघा हे फळं ही आहेत. आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे आंबे आणायचे सांगितले. हे बघा हे आंबे आणलेत. आणि हे जे आंबे आणले हे 100 रुपयाचे 3 आंबे आहेत. आंबे 100 रुपयाचे 3 आंबे. अशा प्रकारे हे 3 आंबे आणले. तेही सुद्धा मला त्यातून निवडून आणावे लागले. आणि तसं म्हणजे सर्वात म्हणजे आणखी एक सांगायसारखं की बा आंब्याचा जो सीझन आहे, आंब्याचा मोसम हा संपलेला आहे. आणि संपल्यानंतर मुंबई शहरातून भाजी मंडीमध्ये कुठेही तुम्हाला आंबे मिळणार नाहीत. जो आंबा खराब झालेला असेल तो आंबा त्या मार्केटमधून सगळं काढून टाकलेला आहे. आणि जो पूजेपुरता म्हणूनच काही लोकांनी ठेवले होते तो मी हे आंबे आणलेत, ही फळं आणलेले आहेत. हे साहित्य बघा, हे आहे वडाचं झाड. आणि उद्याला आमच्या बाईसाहेब वडाची पूजा करणार आहात. तर आपण सर्वांना माझी विनंती आहे की वड सावित्रीची जी ही पूजा आहे, या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लिहिलंय वड सावित्रीची पूजा ही महिलांनीच करायची असते. आणि त्या महिला ह्याच करणार आहेत, त्याच करणार आहेत. परंतु त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की बाबा सत्यवानाचे प्राण सावित्रीने आणलेले, म्हणून आपले सुद्धा एक छोटेसे कर्तव्य म्हणून त्याला मदत करणे.
मी पूजेला वगैरे काही बसणार नाहीये, परंतु पूजेचं साहित्य वगैरे आणून दिलेलं आहे. आपण सुद्धा या पूजेमध्ये सहभागी व्हा. सर्व महिलांना आता आमच्या बाईसाहेब सर्वांना आवाहन करणार आहे. का आवाहन करा सर्व स्त्रियांना उद्या सगळ्या जणी मिळून पूजेला या.